देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात बस चालकाचे गाडी चालवताना नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळल्याने 11 प्रवासी गंभीर जखमी. मुंबई-आग्रा महामार्गावरील देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात राष्ट्रीय मुंबई-आग्रा महामार्गावर आज दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:30च्या सुमारास शहादा डेपोच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. बसगाडी नंबर MH14 MH2310 क्रमांकाची बस या चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहराच्या झाडावर बस जाऊन आदळल्याने बसमधील प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याचे दिसून आले. अपघात इतका भीषण होता की बसमधील प्रवाशांमध्ये किंकाळ्या सुरू झाल्या. बसमध्ये तब्बल 25 ते 30 प्रवासी प्रवास करत होते. तर चालकासह 10 ते 11 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही प्रवाशांना गंभीर मार लागल्याचेही सांगितले जात आहे. संतापजनक बाब म्हणजे वारंवार होत असलेल्या एसटी राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना सुखरूप घेऊन व घरी पोहोचेल या आशेने एसटी प्रवास नागरिक करत आहेत. मात्र एसटी परिवहन महामंडळ असलेले अधिकारी हे बस चालक याकडे कुठलेही लक्ष देत नसल्याने त्यामुळे एसटी चालक हा आपल्या मनमानीप्रमाणे एसटी चालवत आहे. त्यामुळे जागोजागी अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सध्या दिसून येत आहे. एसटी चालकावर परिवहन महामंडळाचे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्यांना आपली स्वतःची गाडी म्हणून व आपल्या घरातले प्रवासी आहे म्हणून गाडी चालवावी अशी त्यांना तगादा करावा असे नागरिकांचे म्हणणे आहे. डेपोतून बसगाडी काढताना जो ड्युटीवर चालत आहे त्यांनी काळजीपूर्वक चेक करूनच गाडी ताब्यात घ्याव्या म्हणजे विनाकारण प्रवाशांचा बळी पडणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. कारण आत्ता झालेला अपघात हा अपघात चालकावर कामाचा अतिरिक्त काही ताण होता का, बसचा वेग नियंत्रणाबाहेर का गेला असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक आजही एसटी बसवरच अवलंबून आहेत. कारण महाराष्ट्र शासनाने महिलांना 50% सवलत व 70 वर्षे असलेल्या इसम यास विनामूल्य असलेल्या नागरिक बसचीच वाट तासनतास रोडवर बघत उभे राहताना दिसतात. मात्र महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोप होत आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.